20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. उद्धव ठाकरेंची घोषणा तर बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य. विजयी मेळाव्यामध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब एकवटलं. रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे उपस्थित, तर अमित आणि आदित्य ठाकरेंनी एकजुटीची वज्रमूठ दाखवली. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं. राज ठाकरेंचा टोला तर अनाजी पंतांनी आमच्यामधील अंतरपाठ दूर केला म्हणत उद्धव ठाकरेंनी सुद्धा डिवचलं. दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं त्याबद्दल आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर. मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा असेल? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती तर उद्धव ठाकरेंवर टीका. कोणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावं, राज ठाकरेंचा इशारा. तर महापालिकेचाच नाही तर महाराष्ट्राचा काबीज करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार. ठाकरेंच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला, मात्र आता मराठी आणि अमराठी दोन्ही आमच्यासोबत. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. शाळेमध्ये शिकण्यावरून अडवाणींच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. विजयी सभा पार पडताच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश. ठाकरे बंधूंच्या एकत्रित फोटोवर मराठीचा आवाज आणि महाराष्ट्राची ताकद असा उल्लेख. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं. 5 मनसैनिक ताब्यात. तर मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो, केडियांना अखेर उपरती. चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्याकडून स्पष्ट. आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर. विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात. पदस्पर्श दर्शनासाठी मोठी गर्दी. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह दिंडीमध्ये सहभागी. फडणवीसांनी सपत्नीक फुगडीचा आनंद लुटला. मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा. बर्मिंगहॅम कसोटीमध्ये भारताचे इंग्लंडला 608 धावांचं लक्ष्य. आकाशदीप आणि सिराजच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडच्या 58 धावांवर 3 विकेट्स.